प्रभू येशूची स्तुती असो. एक नवीन विषय पाहू. मेलेला पापी माणूस लगेचच नरकात जातो का? हा आजचा आपला विषय आहे. विषय समजून घेताना बायबलची वचने तुम्ही स्वतः वाचा, म्हणजे विषय समजण्यास मदत होईल आणि तो प्रभावशाली वाटेल. अबीगैलीचा नवरा नाबाल हा होता. तो दावीद राजाच्या विरुद्ध बोलला म्हणून त्याला परमेश्वराने मारले. ते अगोदर दावीद राजाच त्याला मारायला चालला, पण त्याने मारला नाही. बघा, पहिले शमूएल 25:38. 10 दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाखा मिळाला की तो मृत्यू पावला. म्हणजे परमेश्वराने नाबालाला मारलं होतं. परमेश्वरापासून हा नाबालाला मृत्यू आलेला आहे. बघा, त्याच्यानंतर बघा, दावीद राजापासून बत्शेबेला मुलगा झाला तेव्हा त्या मुलाला परमेश्वराने मारले, असं पण एक वचन आहे. 2 शमूएल 12:14. नाथान संदेष्टा दाविदास म्हणाला, तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार आहे. आणि तशा प्रकारे ते झालंही. आणि तो जो मुलगा होता त्यासाठी दावीद राजाने प्रार्थना केली, पण काही उपयोग झाला नाही आणि तो मुलगा मेला. एली संदेष्टाविषयी पहा, त्याचं एक वचन आहे बघा, पहिले शमूएलाचा 4 अध्याय 17 वचन. त्या बातमी देणाऱ्याने उत्तर दिले की इस्रायलाने पलिष्ट्यापुढे पळ काढिला, लोकांची मोठी कत्तल उडाली. हफनी व फिनहास हे आपले दोघे पुत्रही ठार झाले आणि देवाचा कोश हस्तगत झाला. हा निरोप एली संदेष्ट्याला एका माणसाने दिला. आणि दुसरे एक अजून वचन बघा, दावीद राजाच्या काळातला बघा, अभिनादाबाचा मुलगा मेला. त्याचं एक उदाहरण पाहू. 2 शमूएल 6 अध्याय 7 वचन. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला. त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडण केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झाला. आणि याची काय चूक होती तर त्यांनी तो देवाचा कोश हाताने धरायचा प्रयत्न केला, तो पडायला लागला होता त्यावेळेस. मोशेच्या विरुद्ध लोकांनी कुरकुर केली म्हणून लोक मेले. वचन पहा, गणना 16:35. मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणाऱ्या 250 पुरुषांना भस्म केले. म्हणजे परमेश्वराने त्या 250 लोकांना मारलेलं आहे. त्याचं कारण काय की इतर लोकांना परमेश्वराची भीती असावी म्हणून हे कृत्य परमेश्वराने लोकांना दाखवलं आणि त्यामध्ये 250 लोक मेले. बघा, प्रभूचा शिष्य पेत्र ह्याला खोटे बोलल्यामुळे देवाने त्याला मारले. कोणाला? बघा, प्रेषितांचे कृत्य 5 अध्याय 10 वचन. तेव्हा लागेच तिने त्याच्या पायाजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणाने आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. अन्य आणि सफीरा या दोघांविषयीचं ते आहे बघा. आणि हे एक उदाहरण, देवापासून तडाखा. बघा, वेगवेगळे असे 6 प्रसंग आपण पाहिले आहेत. जे मेले ते किती वर्षाचे होते, या सर्वांना परमेश्वराने मारले होते. पहिलं उदाहरण आपण पाहिलं, अबीगैलीचा पती नाबाल. दुसरं दाविदाचा मुलगा. त्याच्यानंतर एलीचे 2 मुले. त्याच्यानंतर अभिनादाबाचा मुलगा उज्जा आणि कुरकुर करणारे 250 लोक. आणि हनन्या व सपीरा हे 6वं उदाहरण. म्हणजे 6 उदाहरणं मी तुमच्या पुढे ठेवलेत. देवाने मारलेले. परमेश्वराने सर्व मानवास 120 वर्षासाठी आत्मा दिला आहे. उत्पत्ती 6:3. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. आणि या वचनाप्रमाणे सर्वांना 120 वर्षासाठी आत्मा दिलेला असतो. सर्व मानव जातीला. मी जे 6 प्रसंग सांगितले आहेत त्यात दावीद राजाचा मुलगा व अभिनादाचा मुलगा उज्जा हे 120 वर्षाचे होते नव्हते, आहे का नाही? त्यांचे काय झाले? ते नरकात गेले की स्वर्गात गेले होते? पहा, जे लोक 120 वर्ष पूर्ण न करता मरतात
त्याला अकाली मृत्यू म्हणतात. अशी वचने बायबलमध्ये आहेत आणि ते पण वचन पाहू बघा. अकाली मृत्यू, उपदेशकाचा 7 अध्याय 17 वचन बघा. दुष्टतेचा अतिरेक करू नको, मूर्ख होऊ नको, तू अकाली का मरावे, असं ते वचन आहे. त्याच्यानंतर दुसरं वचन योब 22:16, ते अकाली उच्छेद पावले, त्यांच्या पायाखालच्या भूमीचे विरघळून पाणी झाले. या 2 वचनावरून असे समजते की देवाने 120 वर्ष दिले असता त्याच्या आधी मृत्यू येतो, हे जगातही आपण पाहतो. मृत्यूनंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेणारा नरकात जातो. मृत्यूनंतरचं सांगतोय आता बघा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेणारा नरकात जातो. सर्व धर्माचे नीतिमान लोके नरकात जातात. पाण्याचा व पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेले दुसऱ्या स्वर्गात जातात आणि अकाली मृत्यू झालेले दुसऱ्या स्वर्गात जातात. पापी लोक नरकात जातात. अशा प्रकारे मृत्यूनंतर मानवाचे 5 प्रकार पडतात. बघा, 5 प्रकार हे अशा प्रकारे होतात मृत्यूनंतर. बघा, नरक हा पृथ्वीच्या पोटात आहे. पहिलं हे पण समजून घ्या. पृथ्वीच्या पोटात लावा रस आहे. त्याच्यात पाण्याचा बाप्तिस्मा झालेला, नीतिमान व पापी असे 3 प्रकारचे लोक असतात नरकामध्ये. लावा रसाचा त्रास पापी माणसाच्या आत्म्याला होतो. आता हे सर्वजण आत्म्यातच असतात हे, आणि तिथं पापी माणसाला त्याचा त्रास होतो. ह्या 2 प्रकारच्या लोकांना होत नाही. कोणाला? बाप्तिस्मा झालेल्या आणि नीतिमान लोकाला. लावा रसात एका भागात त्रास होत नाही, त्याला सुख लोक म्हटले आहे. दुसऱ्या भागात त्रास होतो, त्यात पापी मानवांचे आत्मे असतात. सुख लोक व नरक हे दोन्ही भाग लावा रसातच आहेत. एकाला त्रास होतो व एकाला त्रास होत नाही. आता ते कसं होत नाहीये तर ते पण आपण आता समजून घेऊया. एकाला त्रास होतो लावा रसाचा आणि एकाला त्रास होत नाहीये, तर ते समजून घेऊ वचनाच्या द्वारे आपण. बघा, सर्व मानवांना जाळाचा त्रास होत असतो, पण देवाच्या लोकांना त्याचा त्रास होत नसतो, असं आपल्याला पण दिसतंय. बघा, दानियेलाचा 3 अध्याय 27 वचन बघा. शद्रक मेषक अबेदनगो जाळातून बाहेर आले तेव्हा काय दिसलं तर केसही होरपळला नव्हता, पाय मोज्यांना काही झाले नव्हते, अग्नीचा गंधही लागला नव्हता. त्यांच्या कपड्याला अग्नीचा गंधही लागला नव्हता. तसे नरकात होत असते. बघा, बाप्तिस्मा झालेले व नीतिमान लोक हे कुठं असतात? हे सुख लोक. नरकातच असतो तो भाग, पण ते असतात सुख लोक. तिथं त्यांना त्रास होत नसतो. त्या आत्म्यांना, आत्मे असतात त्या आत्म्यांना त्रास होत नाही. परंतु जे पापी लोक असतात, पापी लोकांचा जो आत्मा असतो त्या आत्म्याला मात्र तिथं त्रास होत असतो आणि ते ओरडत असतो आणि त्याला तिथं वेदना होत असतात. ह्या नरकामधलाच तो भाग आहे. बघा, दुसऱ्या स्वर्गात गेलेले लोक, पाण्याचा व पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेले लोक आणि अकाली मृत्यू पावलेले लोक दुसऱ्या स्वर्गात असतात. हे 2 प्रकारचे लोक स्वर्गामध्ये असतात. बघा, पाण्याचा व पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेला आणि अकाली मृत्यू आलेला जो असतो त्याचाही आत्मा स्वर्गामध्ये तिथं गेलेला असतो, नरकात जात नाही स्वर्गामध्ये, कारण त्याचे वर्ष पूर्ण झालेले नसतात म्हणून तो दुसऱ्या स्वर्गामध्ये गेलेला असतो. मृत्यू झाल्यावर आत्मा दुसऱ्या स्वर्गात गेला तर त्याला झोपी जाणे असे म्हणतात. जर आत्मा नरकात गेला तर त्याला मेला हा शब्द लागू होतो. अकाली मृत्यू झालेला परत जन्म घेत असतो. इब्री 9:27, ज्या अर्थी माणसाने एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून दिले आहे, असं ते वचन आहे. मग या वचनाप्रमाणे मेलेला नरकात जातो आणि झोपी गेलेला स्वर्गात जातो आणि परत जन्म घेतो. अकाली मृत्यू झालेला जर 22 वर्षाचा असेल तर 98 वर्षासाठी तो परत पृथ्वीवर येतो. त्यानंतर त्याचा न्याय होतो, म्हणजे नरक मिळतो किंवा त्याला स्वर्ग मिळत असतो. बघा, 22 वर्ष झालेला जर कोणी 22 वर्षात झाला आणि तो मेला तर परत 98 वर्षासाठी तो पृथ्वीवर जन्म घेत असतो. असे तो 120 वर्ष पूर्ण करतो आणि नंतरच त्याचा